नमस्कार मित्रांनो, मी विलास. गेल्या अनेक दिवसांपासून सापाच्या जाती पकडतोय हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी व्हिडिओ बनवतोय. त्या व्हिडिओमधून अवेअरनेस तयार व्हावं म्हणून मी वेगवेगळ्या सापांबद्दलची माहिती देखील देतोय. ज्या ठिकाणी साप निघतोय त्या घटनास्थळी जाऊन लाईव्ह देखील साप पकडताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी महेश जाधव यांच्या घरी साप निघालेला आहे म्हणून त्यांनी मला फोन केला होता. त्यांच्या घरी आलेलो आहे आणि त्या ठिकाणी साप कुठलाय बघू शकता तुम्ही. मी सापाच्या शेजारी बसलेलो आहे. तर बरेच लोक काय म्हणतात की सापाला कान असतात आणि सापाला ऐका येतं, पण असं काही नाही आहे. हा साधारण साप असणारा हाईट याची जर पाहिली तुम्ही तर 7 किंवा 8 फुटापेक्षा जास्त मोठा आहे. ह्याला इंग्रजीमध्ये रॅट स्नेक, मराठीमध्ये धामण, तर काही ठिकाणी ह्याला घोडा पछाड देखील बोललं जातं. प्रामुख्याने हा साप आपल्या लोकवस्तीमध्ये असणाऱ्या पाल, बेडूक, सरडे, उंदीर खाण्यासाठी इथं आला असावा. कारण इथून जर पाहिलं आपण ज्या ठिकाणी उंदरं किंवा बेडीक, पाली, सरडे या ठिकाणी त्यांचा आदिवास आहे. कारण इथलं वातावरण जर पाहिलं तर साहजिकच या ठिकाणी बेडकीचे पिल्लं देखील असू शकतात, पाण्याच्या ठिकाणी आहे. तर आता त्या सापाला मी पकडतोय कारण ह्या दिवसामध्ये आहे ना ते साप तुमच्या लोकवस्तीमध्ये येणारच आहेत आणि आलेले सापांना देखील आपण काळजीपूर्वक पकडतोय. ह्या व्हिडिओ बनवण्याचा हेतू आणि उद्दिष्ट काय की तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या शेजारी असा साप आला तर बरेच लोक आपण भीत असतो, पण भिलं नाही पाहिजे. त्याच्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. आता हा साप जर चुकून एखाद्याचा पाय पडला तर मुळातच हा जरी साप चावला तरी काहीच होणार नाही, पूर्णपणे बिनविषारी आहे. पण एवढा मोठा साप चावणं म्हणजे साहजिकच, चावणारा व्यक्ती भयभीतच होणार आहे आणि तो विषारी नसला तरी त्याला विष चढणार आहे म्हणजे भीतीचं. त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. आता मी ह्याच्या एवढ्या शेजारी बसलोय, मुळातच सापांना कान नसतात. त्यामुळे मी किती मोठ्याने बोललो तर त्या सापाला काय फरक पडणार आहे का? तर फरक पडणार नाहीये. अधिकचा वेळ न घालवता आता ह्या सापाला मी पकडतोय बघा कशा पद्धतीने. आता काय करू बघा आता मी सांगितल्याप्रमाणे काय झालं. आता साप खालीच होता तर त्या सापाचं बघितलं तुम्ही जवळून जर पाहिलं तर हा बेडूकच खात होता. बघा आता मी जे सांगितलं त्यामध्ये काहीही चुकी नव्हती. कारण त्या सापाने काय खाल्लेलं आहे तर जवळून बघत, जवळून दाखव त्यांना. हे जवळून, हे बघा मित्रांनो, जवळून जर पाहिलं तर त्या असणारा साप काय खात होता तर बेडूक खात होता. किती बघा आता ते बेडूक तर मरणारच आहे, पण अर्धवट नाही तर आता ते बेडकीलाच खात होता. म्हणजे मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत आलोय की साप तुमच्या घराकडे काय येत आहेत तर ते पाल, बेडूक, उंदीर खाण्यासाठी होते. आता ते बेडक मरणार आहे का ते मरणार आहे, पण आता ह्या सापाला तर आपल्याला घराच्या बाहेर न्यावं लागणार होतं. तर साहजिकच आहे आपण त्याला आता पलीकडे घेऊ थोडं आणि मग त्याला एका बरणीमध्ये भरूया. त्या सापाला आपण रॅट स्नेक किंवा धामण म्हणतो. साधारण सापाची लांबी बघितली तर 7.5 फुटात आरामशीर भरणार आहे. 7.5-8 फूट. ह्याची शेपटी देखील कट झालेली आहे. जवळून पाहू शकता तुम्ही. ह्याची शेपटी पण कट झालेली आहे. कित्येकदा सापाला जर खायला नाही भेटलं तर साप आपली स्वतःची शेपटी देखील तोडून खातो. असाच कायचा प्रसंग झाला असावा किंवा काय कारणास्तव कट झालाय असावी. आता ह्या पकडलेल्या सापाला पिशवी आहे का एखादी? पिशवी द्या बरं. पिशवीमध्ये भरून त्याला लोकवस्तीच्या लांब आपण सोडायला नेणार आहे. एवढा साप जर तुमच्या घराच्या शेजारी आलाच तर साहजिकचे लोक भेटतात. आता भिली पाहिजे का तर नाही भिली पाहिजे, पण माझ्यासारखे सगळे धट असतात का असं नाहीये. भीती साहजिकचे सगळ्यांनाच वाटते, पण व्हिडिओ पाहत चला. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत चला. पकडलेल्या सापाला मित्रांनो आता आपण हे असणाऱ्या पिशवीमध्ये भरून त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडाय घेऊन जाऊया. तर पकडलाय साप. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आणि तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा आय डीवरती.
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पकडलेला साप जाऊया निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला. मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या अगोदर सांगितलेलं की साप का चावतो किंवा साप तुमच्या घरामध्ये काय येतो किंवा काय खाण्यासाठी येतो. मी जे सांगितलं तेच खरं तर प्रत्यक्षात तुम्हाला आज पाहायला भेटलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून. आणखी खूप काय असं नवीन आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.